मित्रांनो, नाद म्हणजे काय? नाद म्हणजे राजा दिलगीत कोंढाण्याचं, मग म्हणजे रायबाचं असं म्हणत कोंढाणा सण करून या कोंढाणा उदयमानावर तुटून पडून अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार व त्या कोंढाण्यावर रक्ताचा अभिषेक करून त्याला सिंहगड करणार तानाजी मालुसऱ्यांच्या या पराक्रमाला नाद म्हणतात. मित्रांनो, नाद म्हणजे काय? नाद म्हणजे राजा जोपर्यंत विश्रांतीवर जवळ करत नाही, राजा विरोधी तोफांचा आवाज येत नाही ना, तोपर्यंत बाजी आणि बांधव लढत राहतील. गोरखिंडीत अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहतील व त्या विरोधी तोफांचा आवाज ऐकू आल्यानंतर रक्त सांडून गोरखिंडीला पावनखिंड करणं बाजी प्रभूंच्या या कार्यक्रमाला नाद म्हणतात. मित्रांनो, नाद म्हणजे काय? नाद म्हणजे शिर थडाव्यानं झालं तरी पुरंदर प्रौढ प्रताप गाजवणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांच्या पराक्रमाला नाद म्हणतात. मित्रांनो, नाद म्हणजे काय? नाद म्हणजे स्वतःच्या घरादाराची, स्वतःच्या मुलाबाळांची पर्वा न करता राजांच्या सही सलामतीसाठी सिद्धीच्या छावणीत होय मीच शिवाजी आहे असं सांगणाऱ्या शिवा काशीदांच्या पराक्रमाला नाद म्हणतात. मित्रांनो, आज आपल्या मुलांना कशाचा नाद आहे? आज आपल्या मुलांना त्या चंदन सोनी करणाऱ्या पुष्पाचं लागलं झालं तर कुणाच्या गौतमी पाटीलचं लागलं झालं. पण खरं सांगावंसं वाटते, तर रयतेच्या स्वराच्या प्रतिष्ठानच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं लागलं झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं लागलं झालं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय. क्या बात आहे, इतका जोरदार धन्यवाद शिवा. मी सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा सांगू इच्छिते की खूप अप्रतिम असा स्नेह मोजून इथे सगळ्यांसाठी तयार आहे. कोणीही त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय इथून जाऊ नये. आपण खेळ पैठणीचा सुरू करत आहोत पुन्हा एकदा आणि आता